खरं तर आपलं घरच्या निर्मितीच्या मागे वैभवचं जाणं हेच एक कारण आहे. आपण जरी कितीही ठरवलं तरी नियतीला जर मंजूर नसेल ते तर नाही होत नाही. आत्ता या घडीला 36 मुलं निराधार, ज्यांना आईवडील नाही आहे. बरं. आणि 12 आजी आजोबा, ते पण निराधारच. कारण इथे वृद्धनिवास पण आहे आणि अनाथाश्रम पण आहे. मला माहीत नव्हतं की ही संकल्पना ही एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत 23 वर्षात जाईल. कमाल. या बांधकाम शास्त्रातल्या अनेक लोक आश्चर्य करतात या बाबतीत की 16 दिवसात एवढं मोठं हॉस्पिटल बांधून आणि इक्विपमेंटसहित सुरू करणं, हे आम्हाला आमचा याच्यावर विश्वास बसत नाही. पण हे झालं. जर ती तुमची घागर वाढत गेली तर ती खाली पडायला लागते, भरते किंवा अनेक घागरी भरल्या जातील आणि संस्थाचालक मंडळी रिलॅक्स खुर्च्यामध्ये बसून गोल फिरतील किंवा मजा मारतील, व्याजावर संस्था चालवेल, हॉस्पिटल चालवतील व्याजावर. मग येणाऱ्या समाजाची किंमत राहणार नाही. कारण आमच्याकडे भरपूर आहे. एक मुलगा APJ कलाम साहेबांना पण भेटून आला विमानाने जाऊन. त्याची खूप इच्छा होती भेटायची. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडी माणसं या माझ्या नवीन सिरीजमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. अनेक रसिक जे माझे रेग्युलर चॅनल बघतात त्यांनी मला फोन करून मेसेज करून सांगितलं की पराग, फक्त ध्येयवेडी कलाकारच असतात असं नाही, ते फक्त तेवढं सिमिट ठेवू नको, बाकी ध्येयवेड्या लोकांकरता तुला जर काही करता येत असेल तर बघ. त्यामुळे मी ध्येयवेडी माणसं ही सिरीज सुरू केली आहे आणि मला खरंच खूप छान छान अशी मंडळी डोळ्यापुढे आली की जे आपलं आयुष्य पूर्ण त्यांनी समर्पित केलं आहे या प्रोजेक्ट्स करता. त्यातलं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे आपलं घर. आपलं घर तसं बऱ्याच मंडळींना माहिती आहे, पण त्याचे जे विश्वस्त आहेत किंवा ज्यांनी सुरू केलं ते माझे मित्र आहेत विजय फळणीकर. तर त्यांना आज आपण भेटूया माझ्या मित्रांना, विजय फळणीकर. विजयजी नमस्कार. नमस्कार. ध्येयवेडी माणसं या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ॲक्च्युली ही सिरीज मी नव्याने सुरू करतो आहे. ध्येयवेडे कलाकारचे बरेच एपिसोड मी केलेत, पण मला असं बरेच रसिक मंडळी त्यांनी मला सांगितलं की फक्त कलाकारच ध्येयवेडे असतात का? तर अशा अनेक व्यक्ती आहेत की ध्येयाने पछाडलेल्या तुमच्यासारख्या, की मग तसं काहीतरी तुम्ही करा. आणि मला ती एकदम कल्पना फार आवडली आणि ध्येयवेडी माणसं करायचं जेव्हा मी ठरवलं तेव्हा तुमच्या व्यतिरिक्त मला दुसरं नाव पहिल्या एपिसोड करता आलंच नाही. माय प्लेजर. तर मला जाणून घ्यायला आवडेल, आता आपलं घर हे तसं लोकांना माहिती आहे, गेली 23 वर्ष तुम्ही हे सगळं करता आहात, पण आपलं घर होण्यामागे एक घटना घडली होती. ती काय, ती तुम्हीच सांगा. नक्की. खरं तर मी सामाजिक क्षेत्रातला माणूस नाही. मी मीडियामधला माणूस. बालचित्रवाणीमध्ये माझा बरीचशी वर्ष गेली. पण एक वळण असं आलं आयुष्यामध्ये की माझा एकुलता एक मुलगा वैभव 2001 साली त्याला ॲक्यूट मायलाइड ल्युकेमिया झाला. आणि तपासण्या वगैरे करत असताना डॉक्टरांनी सांगितलं की ते रिझल्ट पाहून 15 दिवसाच्या पुढे जगणार नाही. तुम्ही मनाची तयारी करून घ्या. त्यावेळेस म्हणजे जी मनाची कालव पुढं दिसणारं सगळं अंधकारमय आयुष्य तो त्यावेळेस हयात होता. आणि याची जाणीव झाली ती 15 दिवसात मुलगा जाणार आहे हे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. खरं तर आपलं घरच्या निर्मितीच्या
मागे वैभवचं जाणं हेच एक कारण आहे. आणि ते असं की तो गेल्यानंतर त्याचे विम्याचे पैसे आले. हो. आणि सुरेश वाडकरजी हे माझे मित्र, मग त्याच्या विम्याची रक्कम आणि सुरेशजींनी पुण्यात एक कार्यक्रम दिला होता, सुरमई श्याम. हो. त्यातून जे उत्पन्न आलं, ह्या दोन्ही याच्यातून आम्ही एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका पहिली घेतली. मला त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की रुग्णवाहिका, कारण वैभवच्या शेवटच्या क्षणात रुग्णवाहिका 3 तास उशीर आली होती. हो. आणि तोंडातून नाकातून जे रक्ताचं पाणी झालं होतं ते वाहनं चालू होतं, ते पुसण्याचं काम सुरू होतं. ते सगळं म्हटलं अशी कुणावरही वेळ येऊ नये म्हणून ती रुग्णवाहिका घेतली. लोकांना असं वाटतं की आपलं घर अनाथाश्रम वृद्धाश्रम हे पहिलं कदाचित सुरू झालं असेल. हो. पण तसं नसून त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्यसेवेचं काम पहिलं सुरू झालं. आणि नंतर मग पुढचे प्रकल्प सुरू झाले. पण असंही एक आहे ना की हे आपलं घर हे जे घडलं ते कदाचित घडलं नसतं. एक असा प्रसंग तेव्हा एक आई वडील म्हणून तुमच्या मनात येऊन गेला होता. बरोबर. तो एक्झॅक्टली काय तुम्हाला तेव्हा तुम्ही एक ठरवलं होतं, एक गोष्ट ती काय होती? तो गेल्यानंतर आम्ही इतके उदास झालो होतो. हो. की आम्हाला जगावंसंच वाटत नव्हतं. कारण 16 वर्षाचा मुलगा अचानक जाणं मी बघितलंय त्याला रोज. हो, तुम्ही त्याला ओळखत होता. हो. तर अचानक जाणं, कुटुंबातून निघून जाणं, त्याचा मृत्यू होणं वेदनादायी. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की दोघांचा विचार पक्का झाला की आपण जगायचं नाही, आत्महत्या करायची. आणि झालं. दिवस ठरला. त्या दिवशी तिच्या आवडीचं, माझ्या आवडीचे आम्ही पदार्थ केले, दोर बांधले. आणि वैभवच्या आठवणी काढत जशी 12ची वेळ, रात्री 12ला म्हटलं हे करायचं, आपण संपवायचं आयुष्य. त्या अगोदर असंही मिळालं की आपल्या दाराला कडी नाही लावायची आपण. तो दगडी वरंटा पाटा असतो ना, मसाले वाटण्याचा, म्हटलं तो लावून ठेवू. म्हणजे आपली येणारी सकाळची जी मावशी कामं आलेत आपल्याकडे तिला सहज उघडता आला पाहिजे. म्हणजे एवढं त्यांना पण त्रास व्हायला नको. बापरे. तर मग ती पण तयारी करून ठेवली. ही गोष्ट जवळपास 10:15 रात्रीला. आणि 12ची वेळ आम्ही निश्चित केली होती की 12ला आपल्याला संपवायचं आहे. आपण असं म्हणतो ना की आपण जरी कितीही ठरवलं तरी नियतीला जर मंजूर नसेल ते तर नाही होत नाही. तर बरोबर 10:30ला एक फोन आला. मी तो फोन घेतला तरी हिच्या मामे भावाचा फोन होता, माझ्या मिसेसच्या. आणि तो म्हटला की मी खराडीपर्यंत आलो आहे, पुण्याच्या जवळ आलो आहे, माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला मी तुमच्याकडे येतो आहे, तुमच्याकडे जेवील, मी मुक्काम करेल आणि दुसऱ्या दिवशी मी मुंबईला पत्रिका वाटायला जाईल. तर ठीक आहे म्हटलं, ये त्याला. आणि फोन ठेवल्यानंतर तिला म्हणतो कसं करायचं, बायकोला विचारतोय मी. ते म्हणतो उद्या करू. करायचं तर आहेच आपल्याला, उद्या करू आत्महत्या आपण निश्चितपणे. आज येतोय त्याच्यासमोर होतं. पटापट दोर सोडले, तो वरंटा पाटा होता तो नेऊन ठेवला जागेवर. आणि तिला म्हटलं स्वयंपाक करून ठेव त्याच्यासाठी, चपाती भाजी वगैरे थोडंसं भात म्हणलं. आणि तो आला. आमच्या गप्पा झाल्या. गप्पा म्हणजे काय की त्या दुःखातच होतो आम्ही सगळं. त्याचं लक्षात आलं की यांचं लक्ष नाही आपल्याकडे, कारण आम्ही त्या अवस्थेतच नव्हतात. पण त्यांनी माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं की तुम्ही आमच्या कुटुंबातले सगळ्यात मोठे जावई आहात, माझ्या लग्नाला तुम्ही आले पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे. मला मान्य आहे की आत्ताच एक अशी घटना घडली आहे, पण तुम्ही दोघी लग्नाला आलात तर मला खूप आनंद वाटेल. त्यांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं आणि मी पण त्याला प्रॉमिस दिलं. 8 दिवसानंतर लग्न होतं. तर दुसऱ्या दिवशी पण मरण्याचा प्रोग्राम कॅन्सल. आणि नंतर आम्ही लग्नात गेलो. त्या क्या बात आहे. म्हणजे एक तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे की नियतीला ते मान्य नव्हतं. म्हणजे तुम्ही कितीही ठरवलं आज नाही उद्या, तरी शेवटी एक मंगल कार्य आणि तुमच्या स्वभावानुसार तुम्ही ठरवलं असणार की याच्यात व्यत्यय यायला नको, कारण मी तुम्हाला ओळखतो. हा जो अनाथाश्रम आता हा जो आहे इथे, हा तेव्हा खूप असा छोट्या प्रमाणात होता.
हो. पण ते मी असंही ऐकलं की सगळे तुमचे पर्सनल सेविंग्ज म्हणा किंवा हे असे तुम्ही वापरून सगळं तेव्हा हे सुरू केलं. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा काय म्हणजे काय काय सोयी होत्या तेव्हा? ज्यावेळेस असं हे ठरलं की आपल्याला आईवडील नसलेल्या मुलांसाठी आपल्याला त्यांचं संगोपन केंद्र, अनाथाश्रम म्हणणं मला बरं वाटत नाही, हां, पण लोकांना पटकन कळावं म्हणून तो शब्द वापरावा लागतो, बाकी बरोबर काही नाही. बरोबर. तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती, मुळात ते का सुरू करावं असं वाटलं हां, याची पण पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. सांगा ना. घरात एकतर मुलगा नव्हता. करेक्ट. म्हणजे एकतर आपल्या घरात एखादं मुलांना दत्तक घेऊन हो किंवा आपण मुलांमध्ये जाणं, हो हे एक. पण दुसरं कारण असं, मी पण लहानपणी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो. हो, मी त्या मुद्द्यावर येणारच आहे. तर ह्या दोन गोष्टी कारणीभूत झाल्या त्याला. हां, आणि ज्यावेळेस करायचं झालं तर त्यावेळेस माझ्याकडे पैसा नव्हता, हां, पण माझी प्रॉपर्टी होती, 2 फ्लॅट होते माझे. हां, तर ते 2 फ्लॅट विकले आणि वारजे माळवाडीमध्ये जागा घेतली हां. आणि तिथे हा अनाथाश्रम 26 मुलं सुरुवातीला घेऊन मी सुरू केला. बरं ही त्याची सुरुवात. बरं. मग आता इथे किती मुलं आहेत? आत्ता या घडीला हां, 36 मुलं निराधार, ज्यांना आईवडील नाही आहे, बरं आणि 12 आजी आजोबा, ते पण निराधारच. कारण बरं. इथे वृद्धनिवास पण आहे आणि अनाथाश्रम पण आहे. बरं. पण मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये 150च्या वर मुलं मुली इथून शिकून बाहेर पडलीत. क्या बात आहे. आणि त्यातले खूप चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आहेत. एक सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आहे, वा. 2 मुली दिल्लीला आहेत, बरं. त्याच्यानंतर एक मुलगा CA झाला, हां, सॉफ्टवेअर इंजिनियर झालेत काही मुलं, ऑटोमोबाईल इंजिनियर्स वा झाले, वा. लॅब टेक्निशियन, सिस्टर्स म्हणजे नर्सेस, 19 मुलींची लग्न झाली. क्या बात आहे. असं इतकं मोठं गोकुळ या माध्यमातून फुललं. आता तुम्ही म्हणालात की त्या मुलींची लग्न झालीत, हो. म्हणजे अजूनही मला असं कळलं की तुम्ही लग्न झाल्यानंतर म्हणजे त्यांचे जे नवरे आहेत म्हणजे तुमचे जावई थोडक्यात, हो, बरोबर. त्यांना बोलवून तुम्ही म्हणजे जे वाण देणं वगैरे जे माहेरवाशीण असतं. मिळावा. क्या बात आहे. माहेराला त्या मुली आल्या, त्यांना माहेर दुसरं नाहीच आहे. नाहीच. बरोबर त्यांचं माहेर म्हणजे आपलं घरच. जिथे बरोबर. लहानाच्या मोठ्या झाल्या ह्या मुली. मग त्या वर्षातून एकदा त्यांच्या हां. समवेत आमच्या जावाई, मुलं त्यांची, त्या मुली, हे सगळे या ठिकाणी येतात. त्यांना मुलींना साडी चोळी केली जाते, जावयांना पोशाख केला जातो, वा वा. नातवांना पोशाख केला जातो, वा. आणि 3 दिवस ते छान माहेरी आनंदात राहतात ह्या मुली. म्हणजे तुम्ही आत्ता बरंच सांगितलं की त्या आता बाहेर चांगल्या हुद्द्यावर काम करतात. मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटमध्ये, पोलीसमध्ये पण आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आहे, आणि मला वाटतं सेल्स टॅक्समध्ये पण, सेल टॅक्समध्ये आहे, पोलीस विभागामध्ये आहे. बरं. आणि खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये पण. आता सेटको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे, तिथे आमचा ग्रॅज्युएट झालेला आता गौतम नावाचा मुलगा, हां, तो तिथे मोठ्या हुद्द्यावर आहे. बरं ही अमेरिकन कंपनी आहे ही. बरं. आता हे जे इथे छान वेल इक्विप्ड हॉस्पिटल दिसतं आहे, हो. पण इथे या आश्रमाबरोबरच हॉस्पिटल सुरू करण्यामागचा जो एक सुरुवातीला एक फक्त OPD होती, हो, है ना. बरोबर. म्हणजे इथे आजूबाजूला जे 14 खेडी आहेत, हो. तिथल्या लोकांना आणि इथे तुमच्या इथे काम करणाऱ्या लोकांना सुविधा मिळावी म्हणून तुम्ही तेव्हा सुरू केलं होतं? नाही, हां, खरं तर तो एक त्याचा आता उपयोग होतोय असं म्हणूया बरं. सुरू केल्यानंतर. बरं. पण ज्यावेळेस इथली अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची बांधकामं चालू होती, हां हां. त्यावेळेस ही जी कामगार मंडळी या भागातली इकडे यायची हो कामाला, हो. तर यांची मुलं पण यांच्या सोबतीला यायची. बरं. तर त्यांची पोटं अशी गरोदरबाईंसारखी मोठी फुगलेली, बरं. हाताच्या बारीक काड्या झालेल्या, आणि ही कामगार लोक असायची, यांना बांधकामावर कुठे जखमा झालेल्या, त्याच्यावर कुठे पट्टी नाही, माशा लागतायत, त्याच्यावर घोंगावत आहेत. पण जेव्हा मी दुपारच्या वेळेस त्यांच्याशी चर्चा करायचो की तुम्ही याच्यावर मला पट्टी का करत नाही, की मुलांची पोटं फुगली, याच्यावर डॉक्टरना का दाखवत नाही, त्यांचं असं म्हणत 2 गोष्टी निदर्शनास आल्या माझ्या, की
एकतर त्यांना मिळणारी रोजी म्हणजे रोजचा जो मेहनताना मिळतो हो. तो त्यावेळेस त्यांना ₹1,200 वगैरे 100 ते ₹1,200. बरं. मग दोघंही नवरा बायको कामाला आले तर ₹250 मिळणार. ₹250. मग जाताना मीठ पीठ भाजी काय असेल ते घेऊन जाणार, तेव्हा पुढे यांची चूल पेटणार. करेक्ट. मुळात ही जी लोकं होती ही बांधकाम मजूर नव्हती. हो. ही आदिवासी कातकरी समाजातली मुलं होती, काही शेतमजूर पण होती. करेक्ट. शेतीचा हंगाम संपला की यांना मग पुढं काय काम, तर मग बांधकामावर जायचं. तर अशा याच्यातली ही डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी यायला लागली. तेव्हा असं वाटायला लागलं की अरे या लोकांना यासुद्धा सुविधा उपलब्ध नाही आहेत. आपण एक छोटंसं क्लिनिक का सुरू करू नये. पण तेही आठवड्यातून जे माझ्या ओळखीचे डॉक्टर एक दिवस येतील, बरोबर. यांना तपासतील, औषध गोळ्या इंजेक्शन देतील. बरोबर. आठवड्यातून एक दिवस, हां, आणि ते 2 किंवा 3 तास. बरोबर. एवढंच माझ्या डोक्यात होतं. बरं. मला माहीत नव्हतं की ही संकल्पना ही एखाद्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत 23 वर्षात जाईल. कमाल. आणि सांगायला मला आनंद वाटेल की 84 कोटीचे प्रकल्प सरकारच्या मदतीशिवाय क्या बात है. उभारता आले. हे मला वाटतं की आपण म्हणतो ना, सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर. हां आपले संकल्प जर चांगले असतील हां. तर आरोग्य सेवेचं किती मोठं काम उभं राहू शकते, याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. बट नुसतं आम्ही दवाखाना सुरू करून थांबलो नाही. इथं येणारा जो वर्ग होता 80% मी तुम्हाला सांगितला की तो आदिवासी कातकरी शेतमजूर. बरोबर. मग इथं आल्यानंतर हे डोंगर दऱ्यामध्ये हॉस्पिटल आहे, तुम्ही पाहिलं असेल. मग यांच्या जेवणाची सोय इथं नव्हती. बरोबर. मग यांना 10 रुपयामध्ये पोटभर जेवण चांगलं, यांना यांच्या नातेवाईकांना. त्या ठिकाणी आपलं जे प्रसादालय आहे, आम्ही त्याला भोजनालय म्हणत नाही, प्रसादालय म्हणतो. तर उत्कृष्ट दर्जाचं जेवण त्यांना द्या, की जे जेवण आमचे सर्जरीला येणारे सर्जन लोक पण जेवतात. आणि त्याची क्वालिटी काय असेल तुम्ही विचार करा. कमाल. हे झालं. हे करत असताना तरी रुखरुख मनात एक होतीच की अरे ही आसपासची जी गावं आहे वेल्ह्यापर्यंत किंवा घेरासिंहगड परिसरातली किंवा खेड शिवापूरपर्यंतची, इकडचा एवढा प्रतिसाद का नाही आहे किंवा लोक का येत नाही. मग लक्षात आलं की एक तर ट्रान्सपोर्टेशन इथं काही नाही, वाहतूक व्यवस्था पर्यंत नाही आहे काही, आणि आहे तरी ती फार तोकडी आहे. मग आपण पोचू शकतो का त्यांच्यापर्यंत. मग 14 वर्षापूर्वी जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं आणि 1 वर्षात जेव्हा लक्षात आलं की हा प्रॉब्लेम आहे, मग फिरता दवाखाना मी सुरू केला. मला वाटतं ते डेंटल हे पण सुरू केलं ना तेव्हा, तो ते भूषण फलक ते पण फिरायचे. बरोबर आहे. पण तो जो होता तो फिरता दवाखानाच होता. फिरता दवाखानाच होता. पण त्याच्यानंतर आता 3 वर्षापूर्वी जेव्हा एक आरोग्यम नावाचा आम्ही प्रकल्प सुरू केला गाडीमध्ये, ती भारतातली, त्याच्यावर नावच आहे, इंडियाज फर्स्ट हायटेक मोबाईल क्लिनिक ऑन व्हील. क्या बात है. भारतातली ही पहिली गाडी आहे जिचं उद्घाटन जयाप्रदा आणि भरत जाधव यांनी केलं. वा वा. आणि अनेक डॉक्टर्स महाराष्ट्रातून त्या दिवशी त्या समारंभाला हजर होते. ह्या गाडीमध्ये स्कॅनिंग मशीन, ब्रेस्ट कॅन्सरचं स्कॅनिंग मशीन आहे. बरं. डेंटलचं युनिट आहे ट्रीटमेंटचं, डोळ्यांचं स्कॅनिंग आहे. एनेमिक कंडिशन्स एखाद्या गावात काही लोकांची असेल तर मग ब्लड कलेक्शन पण केलं पाहिजे ना, त्यासाठी ब्लड कलेक्शन सेंटर त्या गाडीमध्ये आहे. वा. अजून डेंटलचा डिजिटल एक्सरेची सोय आहे. विमानात असतं तसं टॉयलेट आहे, नेदरलँडहून खास मागवलेलं. म्हणजे एखाद्या गावात ती गाडी गेल्यानंतर तिथं जर ही सोय नसेल तर कुठेही त्यांनी रस्त्यावर करण्यापेक्षा तिथे गाडीमध्येच त्यांची ती सोय असली पाहिजे. आणि 7 डॉक्टर ॲट अ टाइम त्या गाडीमध्ये काम करतात. क्या बात आहे. हा एक प्रकल्प सुरू केला. आत्ता परिस्थिती अशी आहे की ही एक गाडी पण अपुरी पडते आम्हाला. बापरे. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही आधी तारीख ठरवता आणि मग तो प्रयोग अंमलात आणता, की फॉर एक्झाम्पल ही जी तुम्ही गाडी म्हणालात, ही गाडी तुम्ही कधी इथे उभी करणार ही तारीख तुमची आधी फिक्स होती. तुम्ही गाडी घेतली नव्हती, RTO पासिंग झालं नव्हतं, आतल्या सीट जे काय तुम्ही चेंजेस केले ते काहीही झाले नव्हते. हे फक्त गाडीपुरतंच नाही, हे एवढं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हे बांधायचं ठरवलं, आधी नितीन गडकरींची तारीख घेतली आणि 3 शिफ्टमध्ये काम सुरू केलं. हाय, एवढं तुम्ही कसं मॅनेज करता. तुम्ही खूप अभ्यास करून आलेला परागजी. म्हणजे कुठून तरी पेपर तुम्ही तयार करून आणलाय आणि कुणीतरी तुम्हाला गाईड केला. तर कोण आहे ती व्यक्ती मला माहीत नाही, पण हे खरं आहे. कसं असतं की एखादा प्रकल्प जर करायचा असेल
तसं बघायला गेलं तुम्ही जो आता प्रश्न विचारला हो. त्या पद्धतीचं काम करणं अत्यंत चुकीचं आहे, हां हे मी सांगतो तुम्हाला. माहीत नाही माझ्या हातून तसं होऊन गेलं, पण प्रत्येक वेळेसच तसं होईल असंही नाही. असं नाही, बरोबर. अंदाज चुकही शकतात. पण झालं एक 2-3 म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर युनिट जेव्हा आम्ही सुरू केलं हो. तर तेव्हा पण असंच झालं की तारीख डिक्लेअर केली हां आणि मग बांधकामाला सुरुवात केली. पण झालं त्या तारखेपर्यंत आणि व्यवस्थित, काही घाईत नाही वगैरे. आरोग्यमच्या बाबतीत तसं झालं, गाडी घेतलेली नव्हती पण तारीख मिळाली मला भरत जाधवांची आणि जयाप्रदाजींची, खासदार जयाप्रदा आपल्या अभिनेत्री. हो तर तेवढ्या वेळेत तेही पूर्ण झालं. फक्त एक गोष्ट जी झाली, हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे बांधलं ना, हो. गडकरी साहेबांनी तारीख 14 एप्रिल आम्हाला दिली हां 2023 मधली. हां त्यावेळेस हॉस्पिटलचं बांधकाम हे 50%च झालं होतं हो. आणि फक्त 16 दिवस बाकी होते हां ती तारीख यायला. बापरे. त्यावेळेस आमच्या आर्किटेक्ट, त्याच्यानंतर आमचे सिव्हिल इंजिनियर्स, ह्या लोकांना विचारलं, तारीख मिळालेली आहे, मला ती तारीख सोडायची नाही आहे आणि हॉस्पिटल पूर्ण इक्विपमेंटसहित आपल्याला सुरू करायचं व्हायला पाहिजे. पहिले त्यांनी थोडासा विचार केला की हे अशक्यच आहे. या बांधकाम शास्त्रातल्या अनेक लोक आश्चर्य करतात या बाबतीत की 16 दिवसात एवढं मोठं हॉस्पिटल बांधून आणि इक्विपमेंटसहित सुरू करणं, हे आम्हाला आमचा याच्यावर विश्वास बसत नाही. पण हे झालं. 24/7 काम सुरू होतं. 120 कामगार, म्हणजे एक टीम 8 तासाची थकली की दुसरी 120ची टीम तयार असायची बापरे. आणि जागेवरच त्यांना जेवण, चहा, नाश्ता सगळं त्यांना पुरवणारी त्या ठिकाणी हे पथक तयार होतं. न थांबता 16 दिवसात हे हॉस्पिटल रंगरंगोटीसहित इक्विपमेंट्स इकडे आलेली होती सगळी. ही सगळी म्हणून बरोबर 14 एप्रिलला गडकरी साहेबांनी हे बघितलं आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की एवढ्या रिमोट एरियामध्ये, जंगलामध्ये इतकं सुंदर हॉस्पिटल मी आज पहिल्यांदा पाहतो. आणि खरं तर म्हणजे तुमच्या इथे ज्या काही सर्जरीज होतात, म्हणजे इथे डोळ्याच्या होतात किंवा बाकी छोट्या छोट्या रोगांच्या आधी होतात किंवा आता ते चांगलं झालेलं आहे. तुमच्या डॉक्टर्सच्या टीमनुसार साधं OPD पण चालली असते, पण तुम्ही तिथं नाही, मला ते तशीच OPD पाहिजे जी तुमच्या इथे एक 6 तासाच्या वर जे ऑपरेशन्स करता जी ती केली होती, ती काय उद्देशाने, जी ते युजली ब्रेनच्या किंवा हार्टचे म्हणजे मोठाले ऑपरेशन्स असतात, मग तेही तुम्ही ठरवलं होतं का तेव्हा? हो, कारण म्हटलं आता आपण करतोच आहे. हां. तर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतोय. हो. योगायोगाने असं झालंय की ह्या 14 वर्षाच्या काळामध्ये पुण्यातले प्रतिथयश सर्जन डॉक्टर मंडळी जोडले गेली या प्रकल्पाशी. ते लोक येऊन सर्जरी करायला लागले होते. पण काही मोठ्या ज्या सर्जरीज होत्या, ज्याला हाय रिस्क सर्जरी म्हणतो आपण, हो, तर हे बांधकाम करत असताना आमच्या डोक्यात विचार आला की आपण एक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर का करू नये. त्याची कॉस्ट खूप असते, खूप, आणि मेंटेनन्स पण मेंटेनन्स असतो. त्याला AMCs कॉस्टली असतात. आणि मुळात म्हणजे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बरोबर. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर नसतात. बरोबर. म्हटलं हे करत असताना परत पुन्हा करण्यापेक्षा आता करतोच आहे आपण, बरोबर, तर करूया आपण, कारण भविष्यातली काळाची गरज आहे. बरोबर. आणि त्यावेळेस खरं तर या माझ्या विचाराला आमच्या विश्वस्त मंडळाने थोडासा विरोध केला होता की याची गरज पडेल का, आपण असे पेशंट्स आपण बाहेर मोठ्या हॉस्पिटलला पाठवू शकतो ना. पण आज त्याची गरज कशी पडते ते मी तुम्हाला सांगतो. नी रिप्लेसमेंट आमच्याकडे होतं, स्पाईन सर्जरी आमच्याकडे होतात की ज्या हाय रिस्कमध्ये मोडतात आणि अत्यंत कमी दरामध्ये. अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही म्हणजे तो दुसराही एक भाग आहे, मगाशी तुम्ही भोजनालय जे इथे आहे तिथे फक्त 10 रुपये, म्हणजे डॉक्टर्स, त्यांचे रिलेटिव्स, त्यांच्याकरता पेशंट यांच्याकरता 10 रुपये, पण जे ट्रस्टी आहेत त्यांना 80 रुपये. म्हणजे हे बघायला मिळत नाही. म्हणजे यामागे उद्देश काय आहे? असं म्हणतो ना की आपण सुरू केलेल्याचा फायदा आपण नाही घ्यायचा. हां, क्या बात आहे. संस्था चालकांनी, तुम्हाला आल्या आल्या गेटवर एक पाटी दिसली असेल ऑफिसच्या बाहेर, विजय फळणीकर यांचे नातेवाईकांनी या संस्थेत मोफत राहता व जेवता येणार नाही पाटी आहे. हो, पाटी आहे. मी माझ्याच नातेवाईकांसाठी ती पाटी लावलेली आहे. हां. आणि का
कारण माझे नातेवाईक येऊन जर का खायला लागले, राहायला लागले या ठिकाणी, तर मी हे समाजासाठी निर्माण केलेलं आहे. गरजू आणि लोकांना. समाज जो मदत देतो तो त्या गरीब लोकांसाठी देतो, माझ्या नातेवाईकांसाठी नाही. ही मी माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे की नाही, याचा फायदा आम्ही ट्रस्टी, आमचे कुटुंबीय यांनी घ्यायला नको. बरोबर. आणि म्हणून हे नियम आम्ही पाळलेत. अनेक नियम आहे जे शासनाचे नाही, पण आम्ही स्वतः निर्माण केलेले नियम आहे. जसं तुम्ही सांगितलं 80 रुपयात आम्ही पावती फाडल्याशिवाय आमचं ताट बाहेर येतं. हो, पहिले पावती फाडायची, पैसे द्यायचे आणि मग ताट येईल. हे एक. दुसरं सांगितलं की माझ्या नातेवाईकांना किंवा ट्रस्टींच्या नातेवाईकांना आमच्या जे गेस्ट हाऊस आहे तिथे मोफत राहता येणार नाही, मोफत जेवता येणार नाही. तिसरा महत्त्वाचा एक जो आहे की हे प्रकल्प एवढे कोट्यावधीचे निर्माण होणे कसे झालेत आणि तेही सरकारची मदत न घेता. येणारे जे डोनेशन्स आहेत हां, त्याचा जो कॉर्पस आहे फंड, तो 5 वर्षामध्ये जमा करून तो 5व्या वर्षी तो पूर्ण रिकामा केला पाहिजे गडा. क्या बात आहे. ती घागर पूर्ण रिकामी करायची जेणेकरून परत आपण भिकारी झालो पाहिजे. बरं. आणि त्यातून त्या 5 वर्षाच्या जमलेल्या निधीमधून एक नवीन प्रकल्प समाजासाठी उभा केलाच पाहिजे. आणि ती घागर रिकामी झाल्यानंतर परत पुन्हा पुढच्या 5 वर्षाचं नियोजन हां, त्या येणाऱ्या डोनेशन्समधून करायचं. असं करत करत एक एक करत करत हे सगळे प्रकल्प सुरुवात झाले. होतं काय, एक हा नियम लावण्यामागे, जर ती तुमची घागर वाढत गेली तर ती खाली पडायला लागते, भरते किंवा अनेक घागरी भरल्या जातील आणि संस्थाचालक मंडळी रिलॅक्स खुर्च्यामध्ये बसून गोल फिरतील किंवा मजा मारतील, व्याजावर संस्था चालवेल, हॉस्पिटल चालवतील व्याजावर. मग येणाऱ्या समाजाची किंमत राहणार नाही, कारण आमच्याकडे भरपूर आहे. अशी समज एकदा आमच्या डोक्यात शिरली यावा तर मग आम्ही म्हणून म्हणतो की कायम संस्थाचालकांनी कायम भिकारी राहायला पाहिजे. तुम्ही आता हा सारखा शब्द वापरताय, भिकारी राहायला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या क्लोज मंडळींमध्ये तुम्ही बोलताना म्हणतात की मी जातीवंत भिकारी आहे. अगदी खरं आहे. याच्या मागे कारण आहे, पुन्हा तुम्ही जो मगाशी उल्लेख केला होता तुमचं लहानपण, हो हो, त्याबद्दल तुम्हीच सांगा. नक्कीच. माझे वडील मी 4थीत असताना वारले. हो, त्यांच्या निधनानंतर घरात इतकं 18 विश्व दारिद्र्य आलं, कारण आम्ही मुळातच सर्वसामान्य कुटुंबातले होतो, काही खूप असं हे नव्हतं. आणि वडिलांनी घर पण गहाण टाकलेलं होतं त्यांच्या व्यवसायासाठी. त्यामुळे वडील गेल्यानंतर त्या सावकारांनी घर ताब्यात घेतलं. एका सिनेमात आपण जशी स्टोरी बघतो त्याप्रमाणे आई आणि मी 5 भावंड, तिचा हात धरून ही छोटी छोटी भावंडं सगळी तिथून त्या स्वतःच्या घरातून बाहेर पडली आणि एका भाड्याच्या 10 बाय 10च्या रूममध्ये गेली. तिथून जो दुर्दैवाचा दशावतार सुरू झाला तो इतक्या याच्यापर्यंत गेला की व्यवस्थित 2 वेळचं खायला पण मिळायचं नाही. आई धुनी भांडी करायची, मी तिच्या मागे जायचो. आणि तिथून मात्र मग नागपूरहून मी पळून मी मुंबईत आलो. 6व्या वर्गात असताना मला वाटतं ना? हो, बरोबर आहे. बरोबर. मुंबईत पळून आलो आणि काही ओळख नाही आहे, लहान मुलगा हा 10 वर्षाचा, करणार काय. शेवटी कोणतरी सांगितलं ते, कारण भूक लागलीच होती ना. हो, मुंबादेवीच्या मंदिरासमोर भिक्षा मागायला बसलो. ते खऱ्या अर्थाने भिक्षा मागण्याचं काम सुरू झालं. 3-4 वर्ष भिक्षा मागितली त्या ठिकाणी. पण तिथे कसं व्हायचं, 1-2 महिने भीक मागून कंटाळा आला की मी चरणी चौपाट्याला पळून जायचो. आणि तिथे गेलं की मग हे भेळपुरी खाऊन जे डस्टबिनमध्ये पेपर डिश टाकायची लोक, तर आम्ही ते घेऊन पळायचो तिथून आणि त्याच्यावरचं सगळं एकत्र करून खायचो आम्ही. तिथे पोट भरलं की पुन्हा मुंबादेवीचं मंदिर. पण मुंबादेवी मंदिरासमोरच बसलेले असताना अचानक एक तुमचा हात एकाने धरला. बरोबर. ते काय? मला वाटतं परमेश्वरी योजनाच म्हटली पाहिजे ही. आता इतकी लोक देवीच्या दर्शनाला त्या ठिकाणी येत होती, पण गेल्या 3-4 वर्षात कुणीच चौकशी केली नाही किंवा काय, कोणी हातावर 4 आणे 8 आणे किंवा वडापाव म्हणा किंवा बुंदीचा लाडू, पुरी भाजी, प्रसाद किंवा खोबऱ्याचा तुकडा, पेढा. पण कदाचित त्या दिवशी दैवी संकेत किंवा परमेश्वराने एक देवदूत पाठवला असेल की जा त्याला उचल, तो काही ओरिजिनल भिकारी नाही आहे आणि त्याची चौकशी कर. यशवंत रामकृष्ण काळे नावाचे एक गृहस्थ, हे नाव नंतर मला माहीत पडलं. एक दिवस जशी लोक इतर होतं तशी तेही त्यांच्या कुटुंबासहित दर्शनाला आले. दर्शन करून जात असताना नेहमीप्रमाणे माझा हात भिक्षेला, दे मा, दे बाबा, हा पुढे गेलेला हात त्यांनी असा पकडला आणि तिथून बाहेर उचललं, रांगेबाहेर नेलं आणि तिथं विचारलं कहाँ से आए, कौन से गाव का है, भिक क्यों मांग रहा है. माझी सगळी माहिती हिस्ट्री घेतली. त्यानं बॅट गाडी में ती लाल काळी टॅक्सी असायची त्याच्यात बसवलं. मी रडायला लागलो. मी म्हटलं हा का पोलीसचा अधिकारी वगैरे असेल कदाचित, हा कुठं नेत होता देव जाणे.
आणि त्यांनी माटुंगा पोलीस स्टेशनला नेलं. काय त्यांच्याशी बोलले असतील मला माहीत नाही. आणि ते पोलीस स्टेशन पाहून ते मी अजून रडायला लागलो की आता आपण पोलिसाच्या ताब्यात या माणसाने दिलं आपल्याला. त्या माणसाचा राग पण आला मला ज्यांनी उचललं त्यांचं. आणि संध्याकाळी मग अजून माझ्यासारखे काही मुलं फुटपाथवरून उचलून आणलेले तिथं पोलिसांनी आणले जे होते त्या सगळ्यांना एका पोलिसाच्या गाडीत टाकून चिल्ड्रन्स एड सोसायटी डोंगरीचं, बरं, म्हणजे तो जुना जेल होता जिथे टिळकांना वगैरे ठेवलं होतं, तर तो मुलांचा जेल किंवा मुलांचं रिमांड होम ज्याला म्हणायचं, तर तिथं ही सगळी पोरं आणली. तिथं ते अधिकारी परत दिसले रात्री मला. बरं. मग लक्षात आलं की हे इथले अधिकारी आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं समजून सांगितलं की अरे रस्त्यावर भीक मागताना तुझ्या आयुष्याची वाट लागली असती, इथे काहीतरी करू तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या घरच्यांचा शोध घेऊ आपण. आणि आज ज्यांना मी गुरु मानतो, यशवंत रामकृष्ण आज हयात नाहीत, त्यांचं 92व्या वर्षी निधन झालं. बरं. पण दर गुरुपौर्णिमेला मी त्यांच्या घरी जायचो. त्यांनी मला मुलगा मानला होता नंतर. असे आमचे ते रिलेशन्स त्यांच्यासोबत. मग तुम्ही तिथे किती वर्ष राहिलात? तिथे 7 वर्ष होतं. मग शिक्षण, शाळा वगैरे? तिथेच शाळा होती तिथे. बरं. आणि प्रायमरीचं शिक्षण त्या ठिकाणी व्हायचं. मग तसंच काहीतरी डोक्यात ठेवून तुम्ही इथे मुलांकरता शाळा सुरू केली आहे. हो. बरेचदा नुसतीच शाळा नाही तर जसं आपण आपले आई वडील आपल्या मुलांना एखादा विषय कच्चा असेल आपल्या मुलाचा तर प्रायव्हेट ट्युशन लावतात. हो. तसे तुम्ही त्यांना प्रायव्हेट ट्युशन लावता. हो. हे सगळं करता म्हणजे हा सगळ्यात जुना विचार तोच डोक्यात आणून म्हणजे काय करता तुम्ही? इतक्या लांब हे ठिकाण आहे. हो. मग ते लोक येऊन इथे शिकवतात की तुम्ही त्यांना पाठवता? दोन्ही पद्धतीनं आहे. एकतर ही जी मुलं शिकतात, आमचा मुळात एक असं आहे की अनाथ म्हणून आलेली मुलं आहेत तर त्यांना कसंही ठेवलं तरी चालतं, शिक्षण क्वालिटीचं नाही मिळालं तरी चालतं, हा विचारच नाही डोक्यात. हो. समाज जो देतो ना यांच्या मुलांसाठी की यांचं भलं करा, यांचं चांगलं करा, यांना आयुष्यात उभे करा माणूस म्हणून, तर मग आमची संस्थाचालकांची जबाबदारी आहे की माझ्या मुलाला ज्या काही गोष्टी मी देईल, ज्या पद्धतीची अपेक्षा ठेवतो मुलाकडून आम्ही की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे किंवा अजून काही मोठ्या पदावर गेला पाहिजे, मग तसंच काम या मुलांसाठी करायला पाहिजे. म्हणून या गावात शाळा असताना सुद्धा आम्ही लांबवरच्या शाळेत टाकण्याचं कारण काय, 8 किलोमीटर लांब. हो. खानापूर. बेटर एज्युकेशन अजून चांगलं मिळत असेल त्यामुळे. बरोबर. ही शाळा काही वाईट नाही आहे, पण त्या शाळेमध्ये अजून जास्तीच्या फॅसिलिटी आहेत. करेक्ट. सायन्स बेसवर काही त्या ठिकाणी आहे, सेमी इंग्लिश आहे, तर आम्ही पोरांना लांब पाठवलं. नाही तर आम्ही याच गावात शिकवू शकलो असतो त्यांना. ते झालं. त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्लासेस, मुलांना चांगले पर्सेंटेज पण पडले पाहिजे. बरोबर. त्यांना एक्स्ट्रा क्लासेस, त्याच्या जोडीने त्यांना काहीतरी हस्तव्यवसाय, म्हणजे जसं की हँडमेड पेपर बॅग बनवणे, ऑफिस फाईल्स बनवणे, एन्व्हलप बनवणे, ह्या गोष्टी पण इथे शिकवल्या जातात. आता बाहेर तर क्लासेस लावलेच आहेत. हो. पण काही व्हॉलेंटियर्स की जे शिक्षक होते, प्राचार्य होते, प्राध्यापक होते कुठे, ही मंडळी शनिवार रविवार या ठिकाणी शिकवायला येतात मुलांना. त्यांच्यासाठी तर सुंदरसा क्लासरूम पण केला आहे मला, का कुठे डिस्टर्ब न होता त्यांना अगदी शाळेतलाच वर्ग वाटावा जो तुम्हाला मागाशी मी दाखवला. तर ते उत्तम प्रकारचं वातावरण मुलांना मिळेल. चांगली पुस्तकं वाचायला मिळायला पाहिजे म्हणून मोठी 4000 पुस्तकांची लायब्ररी. बरं, याच्याही पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट सांगतो की दर महिन्याला ह्या मुलांना एक नवीन सेंटर, नवीन प्रकल्प व्हायला मी नेतो. दर महिन्याला साखर कारखाना, NDAची भेट, रामोजी फिल्म सिटी, गुजरातचं नर्मदा सरोवर प्रकल्प, गोव्याचं नेव्हल युनिट, सगळ्या गोष्टीची माहिती मुलांना मिळाली. इव्हन तुम्ही फ्लाईट्स ऑपरेशन कसं असतं काय सगळं, विमानात सुद्धा अगदी विमानाच्या कॉकपिटमध्ये जाऊन, म्हणजे इंडिगोची आमची हे आहे, स्पॉन्सरशिप आहे या संस्थेला. बरं. तर त्यांनी ही अरेंज केली होती त्यांची की इथून त्यांना चेन्नईला न्यायचं म्हणून. तर त्यावेळेस जेव्हा मुलं पुणे विमानतळावर बसली तर अगोदर प्रत्येक मुलगा कॉकपिटमध्ये जाऊन वैमानिक सगळं समजावून सांगायचे आणि मग सीटवर जाऊन बसायचं. क्या बात आहे. एक मुलगा APJ कलाम साहेबांना पण भेटून आला विमानाने जाऊन. क्या बात. त्याची खूप इच्छा होती भेटायची. त्याच्यासोबत संस्थेचा कुणी नाही गेला. सकाळच्या फ्लाईटने गेला, रात्रीच्या फ्लाईटनं तो 9वीचा पोरगा परत आला. हे माझ्या आत्मचरित्रात हे लिहिलं, याचा उल्लेख केला. वा. ते मला वाटतं तुम्ही स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे ना? हो. की म्हणजे जे अप्लाय करतात ऑफिशियली, हो, मग त्यांना तुम्ही स्कॉलरशिप देता, म्हणजे काय स्वरूपाच्या असतात त्या? गरीब कुटुंबातून
MBBS वैद्यकीय शिक्षण घेणारी जी मुलं असतात, हां पण त्यांच्या पालकांना फी पण भरणं, कारण खूप खर्चिक असतं हे सगळं शिक्षण. हो तर दरवर्षी आम्ही 10 मुलांना MBBS करणाऱ्या प्रथम वर्षांना 1-1 लाख रुपयाची आम्ही त्यांना शिष्यवृत्ती देतो. आम्ही त्यांना शिष्यवृत्ती. समाजामध्ये चांगले डॉक्टर्स घडावेत, नुसतं शिष्यवृत्ती देत नाही तर त्यांच्यावर थोडं संस्काराचं, की त्यांनी ज्यांना मी शिष्यवृत्ती दिली त्या डॉक्टरांनी इथे येऊन 2 महिन्यानंतर 1 दिवस तरी त्यांनी इथे घालवावा. का घालवावा? की सामाजिक कामाची जाणीव त्यांना व्हावी. भविष्यात तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर अशाच ग्रामीण भागामध्ये म्हणा, तुम्ही पैसे कमवा, प्रश्नच नाही, पण पैसे कमवत असताना स्वतःचं पोट भरत असताना गरीब रुग्णांची जाण तुम्हाला राहिली पाहिजे. की आपणही कुठल्या संस्थेच्या मदतीवर शिकलो आहे तर आपल्यालाही असं करता आलं नाही. तुम्ही स्पॉन्सरशिप दिली कुणाला, पण किमान गरीब रुग्णांसाठी सेवा करण्याचं जरी तुमच्या मनात तुम्ही हे केला, निर्णय केला, तरी आमच्या शिष्यवृत्तीची फलश्रुती झाली असं आम्हाला म्हणता येईल. किती मोठं समाधान मिळत असेल ना हे सगळं, की एवढे म्हणजे जेव्हा 30 लोक डॉक्टर होऊन इथे येत असतील, काय तुम्हाला मनात एक समाधान मिळत असेल. आणि मी असंही ऐकलं आहे की इथल्या स्टाफने तुम्हाला एखाद्या गोष्टीची डिमांड केली तर ती तुम्ही लगेच पूर्ण करता. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं डोळ्यांचं जे एक युनिट आहे, तिथल्या एका मॅडमना मायक्रोस्कोप हवा होता, तुम्ही लगेच ऑपरेशनच्या आधी, ठरलेल्या ऑपरेशनच्या आधी 6.5 लाखाचा मायक्रोस्कोप तो घेतला. मग अशा वेळा पटकन म्हणजे ट्रस्टकडून तुम्हालाही तुम्ही सँक्शन घेत असाल किंवा काही ती प्रोसेस नियमात राहूनच करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. कारण कसं असतं की सरकारची नजर असते तुमच्या व्यवहारांवर. बरोबर. आणि ही 6.5 लाख रक्कम लहान नाही आहे, खूप मोठी रक्कम आहे. तसं तर इक्विपमेंट आमच्याकडे अगदी 1-1 कोटीचे इक्विपमेंट्स वगैरे, CR जो प्रकार आहे, अनेक याग लेझर आहे, OPG आहेत, खूप तंत्र. म्हणजे ही जी मी मगाशी तुम्हाला कोट्यावधींचा आकडा सांगितला, तर ही सगळी याच्यातली इन्व्हेस्टमेंट आहे सगळी. असंच झालं होतं एकदा की एक क्रिटिकल डोळ्याची सर्जरी होती आणि आमच्या त्या सर्जन डॉक्टर म्हटलं या सर्जरीसाठी यांना एका लेडीजला बाहेर पाठवावं लागेल आपल्याला. मी म्हटलं का? आपल्याकडे का नाही? म्हणजे सर आपल्याकडे ते इक्विपमेंट नाही आहे. मी म्हटलं काय किंमत आहे त्याची? तो म्हणे काय 7 लाखाच्या आत बसेल. म्हटलं ठीक आहे, किती दिवस थांबू शकतो त्या सर्जरीसाठी? म्हटलं आपण 1 महिना थांबू शकतो, तोपर्यंत काहीच धोका नाही, पण ती करावी लागणार. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. अशी चर्चा झाली. संध्याकाळी कोटेशन मागवलं. त्या माणसाला जी कंपनी होती सप्लाय करणं, त्यांना म्हटलं हे इक्विपमेंट किती दिवसात तू देशील? थोडं सरी परदेशातून मागवावं लागतं आणि त्याला कमीत कमी 8 दिवस लागेल. म्हटलं तुला 10 दिवस देतो, पण 11वा दिवस उगू द्यायचं नाही, नाही तर तुझं पुढचं पेमेंट मी करणार नाही. त्याप्रमाणे त्याला 50% ॲडव्हान्स दिला. 6व्या दिवशी ते मशीन आलं सर. त्या माणसाने त्याला सांगितलं मी की कशीची गरज आहे आणि पहिली सर्जरी त्या ह्याच्यावर केली आहे. क्या बात आहे. तुमचे इथे स्ट्रॉंग हँड्स कोण कोण आहेत म्हणजे तुमच्या बरोबर? आमचे दिलीप प्रभावळकरजी जे आमचे विश्वस्त आहेत, राकेश शर्मा आहेत, काही डॉक्टर मंडळी आमचे ट्रस्टी आहेत. कोण आहेत म्हणजे? डॉक्टर भूषण फलक आहे, उमेश जाधव, हो हा बच्चू मानसपुत्रच आहे माझा. सर्जन म्हणून जर त्याची कारकीर्द तुम्ही बघितली तर ज्याच्या कामाची दखल PMO ऑफिसनी पण घेतली दिल्लीमध्ये. बात आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि मानसपुत्र म्हणायला मला अभिमान वाटतो त्याच्याबद्दल. बात आहे. मगाशी आपण कॅन्टीन विषयावर म्हणजे त्या भोजनालय विषयावर बोललो. ते तुम्ही सुरू करताना असंच सुरू केलं की तुमची स्वतःची एक FD होती 5.5 लाखाची, ती मोडून एक दिवस जाऊन ताट वाट्या सगळे टेबल्स, भांडी, कुंडी, फ्लॉवर पॉट्स सगळं घेऊन तुम्हीच तुमचं सुरू केलं. म्हणजे असं त्याकरता खरं तर तुम्हाला स्पॉन्सरशिप सहज मिळाली असती, पण मग असं एकदम तसं डोक्यात तारीख ठरवली होती का तुम्ही? तारीख वगैरे तर नाही ठरवली, पण हा विचार का आला त्याचं कारण. वैभव गेल्यानंतर आमच्या कुटुंबात कुठल्या मुलाचं किंवा माझ्या करिअर कोणाचं करायचंच नव्हतं. बरोबर. आणि जी काही माझ्याकडची जी पुंजी होती ती आता आम्हाला काय काम, किती आमच्या गरजा किती आहेत मला सांगा तुम्ही? काहीच नाही.
काही कुणाचं करिअर, कुणाचं लग्न नाही, आमच्या मुलाचं नाही, नातवाचं नाही, त्याच्या काही म्हणजे घरात डिमांड करणारं कोणी नाही, खाऊ मागणारं कोणी नाही आग्रहाने. मग हे असं हे करता पैसा ठेवायचा कशाला? नाही, म्हणूनच तुम्ही ट्रस्ट केलं की आता तुम्ही पण त्याचे पूर्ण मालक नाही, हा तुमचा उद्देश. मालक नाही, नाही नाही, म्हणजे हाच त्यामागचा उद्देश आहे. बरोबर. आणि केअरटेकर होते ट्रस्टचे. विश्वासाचा अर्थच तो असतो, विश्वासानं संस्था चालवणारा तो विश्वास. म्हणजे इतक्या निस्वार्थपणे तुम्ही काम करताय, मला ते म्हणायचं आहे. कारण आणि दुसरी गोष्ट काय की ह्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, संस्थेकडूनही पैसा घेऊन करता आलं असतं, त्याला स्पॉन्सर एखाद्या कंपनीने म्हटलं असतं आम्ही उभारून देतो. पण एक माझी इच्छा होती की एक चांगलं भोजनालय, आणि त्यातलं सगळं आपल्या कुटुंबाकडून झालं, पण तिथे कुठेही माझ्या नावाची पाटी नाही त्या ठिकाणी, अजिबात नाही. अनेक वर्षाला मी म्हणतो की म्हणजे हे सांगणं बरोबर नाही, वर्षाला मी 10 ते 12 लाख रुपये किंवा कधी कधी 15 लाखापर्यंत होतं हे माझ्याकडून डोनेशन संस्थेला असतं. क्या बात आहे. पण तरीसुद्धा मी कुठल्याही प्रकल्पाला पाठी लावलेली नाही माझ्याची, मिसेसच्या नावाची नाही आणि माझ्या नावाची नाही. म्हणूनच इतकं छान पद्धतीने ते सुरू आहे. जे तुमचे डोनर्स बरेच असले जरी तरी त्याचा गैरफायदा तुम्ही घेत नाही हे लोकांना माहिती आहे, आणि म्हणूनच लोक निस्वार्थपणे इथे देतात, आणि इथे तुम्ही दिवसेंदिवस सगळं वाढवत आहे. तुमचं सोशल वर्क इथपर्यंतच लिमिटेड नाही आहे. म्हणजे जसं आता सांगली कोल्हापूर साईडला पूर आला होता, तेव्हाही तुम्ही तिथे जाऊन कोणाला न सांगता काम सुरू केलं. लोकांना मेडिकल एड देणे, त्यांना वाचवणे. मला वाटतं 2,500 वॅक्सिनेशन तुम्ही तिथे केले होते. चितळ्यांनी तुमची सोय केली होती बेलवडीच्या, श्रीपाद चितळ्यांनी. पण नंतर जेव्हा तुम्ही 15 दिवसांनी गेलात तेव्हा तुम्ही ती घेतली नाही. मग ते म्हणजे ती त्यांनी जी राहायची वगैरे सोय केली होती, तर तेव्हा तुम्ही वेगळ्या जनरल आश्रमात वगैरे राहिला होता. मग काय असं म्हणजे त्यामागचं कारण काय की आपण सेवा करायला जातो तर मग एक्झिक्युटिव्ह आणि लक्झरियस याच्यात राहणं ते मनाला नाही पटत. ठीक आहे, दिवसभर जरी आपण सेवा करत असेल रात्रीला, ते त्यांचं मोठंपण आहे, मनाचं मोठंपण आहे त्यांचं. चितळे कुटुंबियांचं खूप प्रेम आहे संस्थेवर. तर त्यांनी ऑफर केली होती की तुम्ही इथे राहा. पण त्यावेळेस नंतर आम्ही म्हटलं की नाही, एका मंदिराच्या धर्मशाळेमध्ये आम्ही राहिलो दुसऱ्या वेळेस. आणि नुसतंच व्हॅक्सिनेशन नाही केलं आम्ही. घरांमध्ये पुरामुळे जो चिखल गेलेला होता बऱ्याच घरांमध्ये, तर ती स्वच्छ करून देण्यासाठी टीम पण नेली होती इथनं. बरं, किती लोक होती? जवळपास आम्ही त्यावेळेस 40 लोक होतो. बरं. मग आमचे काही कधी कधी आमचे लेडीज डॉक्टर त्या पण झाडू घ्यायच्या होते. बरं. जे डॉक्टर्स होत्या त्या पण. त्याच्यानंतर धुरांची फवारणी. कारण काय असतं ना की पूर येऊन गेल्यानंतर त्या वासामुळे, चिखल जरी आपण काढलं त्या घरातून तरी मलेरिया वगैरे डास होण्याचे प्रमाण खूप असतं. त्यासाठी धुराची फवारणी करायची असते. तर ते पण करून देणं. आम्ही 4च गाव फक्त आयडेंटिफाय केले होते. बरं. कारण काय सांगली आणि इतर परिसरामध्ये इतक्या गावांमध्ये पूर होता, पण अनेकही संस्था त्या ठिकाणी आल्या होत्या. पण आम्ही म्हटलं की ह्या 4 गावाचं मात्र व्यवस्थित करायचं आपण. आणि ते 4ही गावांमध्ये ह्या निर्जंतुकी करून वगैरे सगळं औषध फवारणी, त्यांना औषधं देणे, इंजेक्शन्स देणे, ही सगळी कामं केली. अनेक ठिकाणी चिपळूणचा पूर आला तेव्हा पण कुठेही आपत्ती आली की पहिलं युनिट RSSचं एक जातं आणि दुसरं आमचं एक युनिट मात्र त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत तयार असतं. क्या बात आहे. इमर्जन्सीला. मग तिथे सांगली कोल्हापूरचा हे जे तुम्ही मला सांगितलंस, किती दिवस काम केलं होतं 4 गावांचं? जवळपास सुरुवातीला एक 8 दिवस आणि नंतर एक 12 दिवस काम त्या ठिकाणी चाललं होतं. बरं. हो. आणि त्याच याच्यामुळे की काय म्हणा की अनेक वृत्तपत्रांमधून पण त्याच्याविषयी बातम्या आल्यात. कोविडच्या काळात व्हॅक्सिनेशन सेंटर होतं आमच्या हॉस्पिटलला, आणि त्यावेळेस प्रचंड मोठं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांसाठी झालं. पण कुठेही लूट नाही कोणाची. त्या काळामध्ये अनेकांनी आपली हात स्वच्छ काय म्हणूया त्याला की करून घेतलेत. मला कोणाला आरोप करायचा नाही, पण त्या लूटीचा संबंधच नाही. जे तुम्ही 10 रुपयात पेशंट्सना, नातेवाईकांना, डॉक्टर्स आणि ट्रस्टी जे खातील फूड त्या लेवलचं म्हणजे सगळं उत्तम फूड, तर ते तुम्ही 10 रुपयात देताय, तर तिथे लूटीचा संबंधच नाही. इथे लॉसच आहे. खरं पहिले लॉसचा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. असं कुठेही होत नाही जे आमच्या हॉस्पिटलसोबत चाललेलं आहे गेले 14 वर्ष. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं. पहिल्या वर्षी हॉस्पिटल सुरू केलं 14 वर्षापूर्वी.
त्या वर्षीचा लॉस होता 2,16,000 रुपये. बरं. दरवर्षीचा लॉस वाढत वाढत या वर्षी करंट 38,72,000 रुपये यावर्षीचा लॉस आहे आमच्या हॉस्पिटलचा. बरं. म्हणजे अर्ध्या कोटीच्या आसपास जातोय हा लॉस. मग कसं? पण हे मॅनेज होण्यासाठी कसं की काही CSR फंड्स असतात हां. ते जे काही मुलांच्यासाठी आजी आजोबांसाठी काही फंड्स येतात पण आमची एवढी गरज पण नसते. तर आम्ही हे फंड्स त्यांची परवानगी घेऊन आम्ही तिकडे डायव्हर्ट करतो. बरं. त्यामुळे तो लॉस भरून निघतो. आणि म्हणूनच 1,00,000चं नी रिप्लेसमेंट आमच्याकडे जे आम्ही करतो बाहेर त्याची कॉस्ट 3,00,000पासून हो हो हो. डोळ्यांचं लेझरचं ऑपरेशन बाहेर कमीत कमी 50,000च्या पुढे रेट आहे. ते आमच्याकडे 7,500 ते 7,000 केलं जातं. काय सांगताय? हो. ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी 15,000 ते 20,000. केमोथेरपी 1,000. बाहेर एका केमोला 10,000 रुपये. हो. 1,000 कुठे आणि 10,000 कुठे विचार करा तुम्ही. 10 टाइम्स झाले सर. आणि त्यामुळेच आणि हे सगळं बघून अनेक सामाजिक संस्थांनी ज्या कामगारांना कळले की अशा प्रकारचं इथे काम चालतं संस्थेला अनेक या हॉस्पिटलला संस्थेला अनेक पुरस्कारही त्या माध्यमातून दखल घेतली समाजाने. मला वाटतं दीनानाथ मंगेशकरांना म्हणजे त्यांच्या नावाचा पुरस्कार एवढा मोठा तो दिला. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण आपल्या हॉस्पिटलला मला वाटतं 2007. बरोबर ना. बरोबर आहे. क्या बात आहे. त्या एक पुरस्काराची माहिती मला आहे की दीनानाथ मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार. मग अजून कुठला कुठल्या तरी अमेरिकेतला? हो. आतापर्यंत अमेरिकेतून 2दा पुरस्कार आपल्या संस्थेला मिळालेत. पहिला ब्रदरहूड फाउंडेशनचा पुरस्कार होता. बरं. तो 2011 साली. बरं. आणि आत्ता रिसेंटली म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 2 तारखेला न्यू जर्सी इथे एक्झॅक्ट फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे बरं त्यांनी विशेषतः आपल्या हॉस्पिटलला की उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारं हॉस्पिटल म्हणून तो गौरव करून त्यांनी तो पुरस्कार त्या ठिकाणी 350 डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार संस्थेला दिला. क्या बात आहे. खूप मोठं संस्थेचं भाग्य. मनापासून अभिनंदन. मग अशा वेळेला काहीतरी वाटत असेल ना की एक समाधान म्हणतात ना. बरोबर आहे. ते एक कुठेतरी आपण केलेल्या कार्याला कुठेतरी पावती. तर मग आता पुढचे काय प्लॅन आहेत अजून जे तुम्ही सांगू शकता? हो नक्कीच नक्कीच. तारीख नका सांगू. तारीख आता मी घर म्हातारा होत चालले त्यामुळे आता मी तारीख देऊन काम करण्याच्या याच्यात कारण ती त्यावेळची उर्मी बरोबर वय सगळं आता 64 मी क्रॉस करतोय. तर जे माझ्या कुटुंबात घडलं मुलाच्या बाबतीत तो जेव्हा आजारी पडला डॉक्टरांनी सांगितलं की 15 दिवसात जाणार आहे त्यावेळेस आणि हे सांगितलं घरी तुम्ही मॅनेज नाही करू शकणार त्याचं जाणं किंवा हे त्याचं वेदना. तर पण जेव्हा मी पॅलेटिव्ह सेंटर्स बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये फार कमी पॅलेटिव्ह सेंटर्स आहेत. लहान मुलांची पेडियाट्रिक पॅलेटिव्ह सेंटर खूप कमी आहेत की मुलांना ठेवू शकतो त्याच्या अंतापर्यंत. मग कुठून तरी मला कळलं की मणिपालला भारतातलं सर्वोत्कृष्ट पेडियाट्रिक पॅलेटिव्ह सेंटर आहे. बरं. मी माझी मिसेस आम्ही तिथे पाहायला गेलो आणि ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे भारतातलं बेस्ट आहे आणि हे असं सेंटर आपल्या संस्थेच्या मार्फत व्हायला पाहिजे. मोठा प्रोजेक्ट आहे तो. प्रचंड त्याला निधी पण लागणार आहे त्याला. याचं कारण त्यामध्ये कसं की त्या मुलाला आनंद देतच त्याला ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्या वेदनारहित त्याचं शेवट त्याला वेदना होता कामा नये आणि त्याचं जे मॅनेजमेंट असतं पेन मॅनेजमेंट एंटरटेनमेंट फूड ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि मेडिकल परत हे 4ही सेंटर्स एकत्र असणारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मुलगा ज्या सूटमध्ये राहतो तो सूटच असतो. हो. तर त्या सूटमध्ये त्याचे आईवडील पण राहतात त्याच्या अंतापर्यंत. त्यांचं पण राहणं जेवण्याचं सगळ्या गोष्टी त्यांच्या गरजा तिथे पूर्ण आणि हे निःशुल्क असेल. इथे पण कुठे असे 20 सूट्सचं निःशुल्क 20 सूटचं हॉस्पिटल त्याला हॉस्पिटल म्हणत नाही पण पॅलेटिव्ह सेंटर्स म्हणतात त्याला. बरोबर. पण हे वेदनादायी आहे आणि या कामासाठी दिलदार माणसांची गरज असते. पैसा आम्ही कदाचित उभा करून CSRमधून म्हणा किंवा दात्यांकडून उभा करू पण यासाठी डेडिकेटेड जी टीम लागते ना काम करणारी डॉक्टरांची सिस्टर्स मंडळींची
ही निर्माण करण्याचं काम आता चालू आहे. वा वा. आणि भविष्यात हा 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होईल. मी तारीख नाही सांगत, पण 2 वर्षात हा प्रकल्प की जो त्या कुटुंबात एक आधार की आपला मुलगा तर जाणारच आहे, पण तो चांगल्या ह्याच्यातून वेदना न होता गेला, एवढं एक समाधान तरी त्यांच्या आईवडिलांना देता येईल आम्हाला. एवढं एक पुण्यकर्माचं काम या संस्थेच्या माध्यमातून व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. वा विजयजी, म्हणजे आता मी काय बोलू, मला म्हणजे तुमची असं वाटतं तुमच्याशी बोलत राहावं. हा अनएंडिंग विषय आहे की तुमच्या डोक्यात कल्पना येत राहणार, तुम्ही बोलत राहणार आणि त्याच्यात मी अडकणार. खरंच असं निस्वार्थपणे काम करणारे तुमच्यासारखे लोक आहेत, म्हणून त्यातल्या त्यात काही गोष्टी सुसह्य होत आहेत. बरोबर. त्यामुळे तुमच्या या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्सना माझ्या मनापासून शुभेच्छा. मला फार आनंद वाटला. आज आपली ओळख खूप जुनी आहे, 25-30 वर्ष जुनी ओळख आहे, पण या निमित्ताने भेटलो आणि पहिला एपिसोड मी विजयजींचा केला, यात मला अभिमान वाटतो आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी विजय फळणीकर, संस्थापक आपलं घर. माझे मित्र श्रीयुत पराग माटेगावकर यांच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत ध्येयवेडी माणसं हा सामाजिक कार्यकर्त्यांवर आधारित ही मालिका त्यांनी सुरू केली आहे आणि त्याचा पहिलाच एपिसोड आमच्या आपलं घरवर जो चित्रित झाला आहे तो आपण सर्वांनी पहा. नव्हे, यापुढेही येणारी ध्येयवेडी माणसं, अनेक माणसं अशी तुमच्या भेटीला आदरणीय पराग माटेगावकर आणणार आहेत. त्यासाठी तुम्ही त्यांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.